हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज बनवणार आहे मी थापटीव वड्या। तर याला ना वेगळ्या वेगळ्या भागामध्ये वेगळे नावं आहे। आमच्या इकडे ना याला थापटण असं बोलतात। तर इथे मस्त असं थापटण जे आहे तर ते मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर पहिले ना इथे मी पेस्ट बनवून घेते। तर त्याच्यासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 चमचा जिरं घेतले आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलाय। तर याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता, पण कोथिंबीर टाकताना थोडीशीच टाका, खूप जास्त टाकू नका, नाहीतर काय होणार, त्या वड्या ज्या आहेत त्या हिरवट होतील। त्याच्यासाठी मी इथे कोथिंबीर नाही टाकली। तर चांगली अशी बारीक पेस्ट त्याची बनवून घ्यायची, जाडसर पेस्ट ठेवायची नाही आहे, नाहीतर त्या वड्या ज्या आहेत तर त्या व्यवस्थित दिसणार नाही आणि खाताना पण थोडीशी मिरची दाताखाली येणार। तर त्याच्यासाठी मस्त असं बारीक पेस्ट त्याची बनवून घ्यायची आहे। तर मेजरमेंटसाठी कुठलंही भांडं घ्यायचं आहे। तर इथे 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे। त्यातल्या त्यात एका साईडने मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच तेल टाकलंय, गॅस कमी ठेवलाय, तेल तापवण्यासाठी ठेवलंय साईडने। तर जे बेसन 1 वाटी घेतलं होतं त्याच वाटीने मी पाणी घेते। तर अर्धी वाटी ह्या बेसनमध्ये पाणी टाकायचे आणि अर्धी वाटी साईडने ठेवायचे। तर 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे, तर 1 वाटीच इथे मी पाणी घेतलेलं आहे। अर्धी वाटी पाणी टाकल्याच्या नंतर त्या बेसनला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। त्याच्यामधल्या गुठळ्या ज्या आहेत तर त्या चांगल्या मोडून घ्यायच्या आहे, फोडून घ्यायच्या आहे। आणि बघू शकता कुठेही गुठळी वगैरे राहिलेली नाही आहे। तेल पण चांगलं तापलं आहे, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि जी पेस्ट आपण हिरवी मिरचीची बनवून घेतलेली होती ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि त्या पेस्टला चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि परतल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, हळदीला पण चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि जे अर्धी वाटी पाणी राहिलं होतं ना ते मिक्सरमध्ये टाकायचं आहे, म्हणजे जी पण थोडीफार पेस्ट राहिलेली असेल तर ती निघून जाते। आणि ते पाणी जे आहे तर ते कढईमध्ये टाकायचे। ते पाणी याच्यासाठी टाकायचे कढईमध्ये की काय होणार ना की कढईला जास्त बेसन जे आहे तर ते चिटकणार नाही, मस्त व्यवस्थित आपलं थालीपीठ जे आहे तर ते बनून तयार होणार। तर पाण्याला चांगलं गरम होऊ द्यायचे, उकळी येऊ द्यायची। उकळी आल्याच्या नंतर जे बेसन आपण मिक्स करून ठेवलेलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचे। आणि बेसन पण जे आहे तर ते पहिलेच मी मिक्स का केलं, वरतून का नाही टाकलं, तर याच्यासाठी की जेव्हा आपण वरतून बेसन टाकतो ना आणि मिक्स करतो तर त्याच्यामध्ये गुठळ्या राहण्याचे खूप जास्त चान्सेस असतात। तर त्याच्यासाठी पहिलेच मी बेसन पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं। मिक्स केल्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये ॲड केलं कढईमध्ये आणि थोडंसं मीठ टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि परत त्याला चांगलं असं चमच्याच्या सहाय्याने आणि मिक्सरच्या सहाय्याने चांगलं असं मिक्स करून घेतलं। तर इथे गॅस बंद केला आणि 1-2 मिनटासाठी त्याला तसंच झाकून ठेवायचे। मस्त असं बेसन जे आहे तर ते शिजून तयार होईल। तर तोपर्यंत इथे मी सेट करण्यासाठी एक परात घेतलेली, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलं आहे आणि त्या परातीला चांगलं असं तेल लावून घ्यायचं आहे बेसन सेट करताना, म्हणजे जी वडी आहे तर ती इझिली निघेन, जास्त काही असं खाली चिपकणार नाही। तर बेसन जे आहे तर ते पण चांगलं असं शिजलं आहे, तुम्ही बघू शकता। तर जी वडी आहे ना बनवतो आपण, सेट करतो, तर ते बेसन गरमच असावं, कारण की बेसन जे आहे तर ते थंड झाल्याच्या नंतर ती वडी जी आहे तर ती सेट होत नाही। तर त्याच्यासाठी पहिलेच म्हणजे बेसन गरम असतानाच त्याला चांगलं सेट करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि हाताला पाणी लावूनच मी त्याला सेट करते आहे। तर इथे मस्त अशी एखाद्या वाटीच्या सहाय्याने किंवा ग्लासच्या सहाय्याने पण तुम्ही सेट करू शकता, म्हणजे काय होईल की इझिली ते एकदम मस्त व्यवस्थित सेट केल्या जाईल। तर बघू शकता इथे अर्धी परातच मस्त अशी बेसन जे आहे तर ते सेट करून घेतलं मी। तर इथे ना काय करायचं आहे, त्याच्यावरती टाकण्यासाठी ना थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची। कोथिंबीर आणि खोबरं जे आहे तर ते चांगलं बारीक खिसणीने खिसून घ्यायचे आणि त्याच्यावरती टाकायचे छान। तर ते चांगलं दिसण्यासाठी आणि खाण्यासाठी पण खूप छान लागतं।
तर वरतून जे खिसलेलं खोबरं आहे तर ते त्याच्यावरती ॲड केलं, कोथिंबीर ॲड केली आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला कट करू शकता. पण जेव्हा जे पित्तरपाठाचा पिरियड असतो तर तेव्हा ह्या शेपमध्ये कट केल्या जातं, तर मी त्या शेपमध्ये याला कट केलेलं आहे. तर मस्त असं शेप आवडीनुसार तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला कट करू शकता आणि बघू शकता मस्त अशा वड्या ज्या आहे तर त्या बनून तयार झाल्या आहे. खूप टेस्टी लागतात आणि काही असं म्हणजे खूप वेळ याला लागत नाही, झटपट बनणारी ही अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करण्याचं विसरू नका. स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू.